नाशिक रोड फायरिंग प्रकरणाचा उलगडा, 2 फरार आरोपी जेरबंद, महिलेलाही अटक. पिस्तूलचा धाक दाखवत 97,000ची लूट, हवेत गोळीबाराचा व्हिडिओ करणारी महिला अटकेत. नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरात आणि उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या फायरिंग आणि लुटीच्या गंभीर प्रकरणाचा नाशिक शहर पोलिसांनी यशस्वी उलगडा केला आहे. या कारवाईत 2 फरार आरोपींना अटक करण्यात आली असून बेकायदेशीर गावठी कट्ट्या वापरल्याप्रकरणी एका महिलेलाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 29 जुलै 2026 रोजी रात्री सुमारे 11:30 वाजता नाशिक रोड रेल्वे स्टेशन समोरील बस स्थानकात आरोपी भूषण गोसावी व त्यांच्या साथीदारांनी फिर्यादी अफरोज अख्तर खान यांना पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांच्याकडील 97,000 रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून नेल्याचा आरोप आहे. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 469/2026 तसेच उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 471/2026 दाखल करण्यात आलाय. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 किशोर काळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखा युनिट 2 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर आणि नाशिक रोड गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांच्या पथकाने आरोपींचा शोध सुरू केला. सातत्याने केलेल्या तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे रोहित पवार याला शिर्डी येथून ताब्यात घेण्यात आले, तर दुसरा आरोपी आयुष शिंदे याला 4 ऑगस्ट 2026 रोजी जेल रोड परिसरात दशक पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत असताना अटक करण्यात आली. तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. मुख्य आरोपी भूषण गोसावी याने त्याच्याकडील विनापरवाना गावठी कट्टा त्याची मैत्रीण कोमल गायकवाड हिच्याकडे दिला होता. कोमल गायकवाड हिने त्या कट्ट्यातून हवेत गोळीबार करून त्याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी तिच्या विरुद्ध शस्त्र अधिनियम कलम 325 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार विशाल पाटील करत असून या उल्लेखनीय कारवाईबद्दल पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपास पथकाचे कौतुक केले आहे. नाशिक रोड पोलीस स्टेशन तसेच उपनगर पोलिसांच्या हद्दीमध्ये काही दिवसांपूर्वी एक फायरिंगचा प्रकार झाला होता. तसेच एका ठिकाणी एका इसमास मारहाण करून त्याची काही रक्कम देखील त्या ठिकाणी लुटली होती. त्याच्यावरून यातला मुख्य आरोपी जो आहे तो भूषण गोसावी आणि त्याच्यासोबत इतर त्याचे काही साथीदार आहेत, यांच्याविरुद्ध 2 स्वतंत्र गुन्हे दाखल झाले होते. त्या गुन्ह्याचा तपास नाशिक रोड पोलीस देखील करत होते, तसेच उपनगर पोलीस देखील करत होते आणि सदर गुन्ह्याचा समांतर तपास हा क्राईम ब्रांच युनिट 2 तसेच नाशिक रोडचं जे क्राईम ब्रांच युनिट आहे ते देखील करत होतं. त्याच्यामुळे त्याच्यातला जो मुख्य आरोपी आहे त्याला ऑलरेडी नाशिक रोडच्या आमच्या क्राईम ब्रांच युनिटने अटक केलेली आहे. आता याच्यातले जे 2 अजून इतर आरोपी आहेत, ज्याच्यातला एक आरोपी आहे रोहित पगारे आणि दुसरा आहे आयुष शिंदे, ह्या 2 आरोपींना देखील या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने ताब्यात घेतलेला आहे. त्यातल्या एका आरोपीचा ऑलरेडी MCR झालेला आहे किंवा तो सध्या न्यायालयाच्या कस्टडीत आहे आणि दुसरा जो आरोपी आता आपण त्याला बघितलं त्याचं नाव आहे आयुष शिंदे आणि याच्या अटकेमध्ये नाशिक रोड पोलीस स्टेशन DB तसेच आमचे युनिट 2 चे API तोडकर साहेब आणि त्यांची टीम या दोन्हीचं योगदान आहे. दोघांनी मिळून ती जॉईंट कारवाई त्या ठिकाणी केलेली आहे. त्याच्याकडून सदर गुन्ह्यामध्ये वापरलेली एक जी मोटरसायकल आहे ती मोटरसायकल देखील त्या ठिकाणी जप्त केलेली आहे आणि तसेच या गुन्ह्याच्या तपासामध्ये ह्यातला मुख्य आरोपी जो आहे तो भूषण गोसावी याची एक मैत्रीण होती जिचं नाव आहे कोमल गायकवाड. त्या कोमल गायकवाडला जेव्हा आम्ही तपासाच्या अनुषंगाने जेव्हा त्याच्याकडे विचारपूस केली तर तिच्या तांत्रिक विश्लेषणामध्ये एक गोष्ट लक्षात आली आमच्या की ह्याच्याकडं जे गावठी कट्ट्यातून ज्याने त्याने फायरिंग ॲक्च्युअली त्या घटनेमध्ये केलं होतं त्याच्यामधूनच तिनं स्वतः देखील त्या ठिकाणी फॉर नो रिझन एक राऊंड फायर केलेला आहे. तशी एक चित्रफित देखील त्यांच्या मोबाईलमध्ये सापडलेली आहे. त्याच्यावरून एक आर्म्स ॲक्ट 325, 525 गुन्हा देखील आम्ही त्या ठिकाणी त्याच्यावर दाखल केलेला आहे. तिला देखील त्या ठिकाणी आम्ही अटक केलेला आहे. तो एक स्वतंत्र गुन्हा नाशिक रोड पोलिसांनी दाखल केलेला आहे. असा एकूण याच्यामध्ये 3 वेगवेगळे गुन्हे म्हणजे एक तर उपनगरचा फायरिंगचा गुन्हा, सोबत दुसरा हा नाशिक रोडचा एक दरोड्याचा गुन्हा आणि तिसरा आता हा फायरिंग म्हणजे केल्याबद्दल त्या लेडी विरुद्ध जो दाखल केलेला आहे तो आर्म्स ॲक्ट अंतर्गतला गुन्हा, असे 3 एकंदरीत गुन्हे आम्ही दाखल केलेले आहेत. याच्यामध्ये आत्तापर्यंत आम्ही एकूण 4 आरोपींना अटक या ठिकाणी केलेली आहे. एक ती महिला, असे 5 आरोपी अटक झालेले आहेत. बाकीच्या पण आरोपींचा शोध आमची टीम्स पोलीस स्टेशन DB तसेच उर्वरित जे आमचे क्राईम ब्रांचच्या टीम्स आहेत त्या देखील घेत आहेत आणि याच्यामध्ये स्ट्रिक्टेस्ट पॉसिबल ॲक्शन अगदी आम्ही याच्यामध्ये मोक्का सेक्शन्स पण इन्व्होक करण्याचा विचार त्या ठिकाणी करत आहोत आणि ज्यांनी कुणी याच्यामध्ये हातभार लावलेला असेल, मग याच्या प्लॅनमध्ये असेल किंवा त्यांना आर्थिक मदत करण्यामध्ये किंवा त्यांना आसरा देण्यामध्ये मदत ज्यांची कोणाची झाली असेल त्यांच्या विरोधात कडक कायदेशीर कारवाई करत आहोत आणि निश्चितपणाने यामध्ये सर्व आरोपींना गजाआड लवकरच केलं जाईल आणि त्यांना प्रॉपर त्या ठिकाणी कायदेशीर शिक्षा जी काय ती दिली जाईल. सत्यवार्ता मराठी न्यूज नाशिक.